कडून पेनल्टीची घोषणा देखील केली जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. चेंडू द्यायचा आहे. चेंडू मैदानामध्ये गेलेले आहेत त्यामुळे चला सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. अजूनही दोन्ही संघाचा 12वा खेळाडू मुलेकंड संघाचा 12वा खेळाडू आमच्याशी जोडला गेला. मी समिधा नागाव संघाच्या देखील 12वा खेळाडूला विनंती करणार की आपण देखील आमच्याशी जोडलं जायचं आहे. अगदी सुंदरचं आयोजन. जर पाण्याची गरज लागली तर आम्ही 12वा खेळाडूलाच मैदानामध्ये पाठवणार याची नोंद देखील आपण घेणं गरजेचं असेल. आजच्या रात्रीमध्ये नक्कीच सहसमालोचक म्हणून धाकटीजुई गावातील अगदी दमदार समालोचक हिंदी आणि मराठीचा अगदी बुलंद आवाज आणि त्यांचाही आवाज काही क्षणातच जशी दुसरी इनिंग चालू होईल. समिधा नागाव संघ आपल्यासाठी पुन्हा एकदा सूचना येते की आपण मैदानामध्ये आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. थोडासा वेळ वाचवायचा. सलामीला जोडी मैदानामध्ये येते. एका बाजूला प्रतीक ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार चिंट्या रेड्डी. कारण की नक्कीच एक काळ आणि नक्कीच गाजवला ज्या खेळाडूंना आपण पाहिलं तर 2 वर्षापूर्वी अगदी तुफान माजवलं होतं. अगदी मॅन ऑफ द सिरीजची पूर्णपणे जोड लावली होती. सलग 6 मॅन ऑफ द सिरीज जिंकण्याचा देखील भीम पराक्रम या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिला होता. तो चिंट्या रेड्डी यावेळेला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या समेत जो खेळाडू गेला ज्याचं नाव आहे प्रतीक ठाकूर. नवघर रजनीमध्ये ज्याच्या नावावरती उत्कृष्ट फलंदाजाची सायकल देखील आपण पाहिली होती. अगदी ताबडतोब फलंदाजी ज्याच्या माध्यमातून करण्यात आली होती तो प्रतीक यावेळेला मैदानामध्ये गेला आणि त्यांना रोखण्यासाठी पाहूया मुलेकंड संघ आपलं कुठलं शस्त्र बाहेर काढताय. कारण की मुलेकंड गावातील खेळाडू जर आपण पाहिलं ना तर अगदी रावडी खेळाडूंचा बाणा आहे. कारण की क्रिकेट साठी काय पण कुठे पण आणि कधी पण हे करण्यासाठी तत्पर असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ज्या गावाचं नाव मुलेकंड आहे. आपण पाहू शकाल पहिलं शस्त्र पाहूया कोणाला गोलंदाजी दिली जाते. आणखी एक चेंडू जरा पाठवायचा कारण की ये दिल मांगे मोर. एखादा चांगला चेंडू कारण की चेंडूची निवड आणि पारख इथं पूर्ण होताना पाहायला मिळते. चेंडूची शहानिशा इथं केली जाते. एक चांगलासा चेंडू मात्र इथं मैदानामध्ये निवडला जाईल कारण की सामना 5 षटकांचा असेल. पहिल्या 2 षटकामध्ये जर चेंडू गेला तर मात्र नवीन चेंडू देण्यात येईल आणि जर नंतर चेंडू गेला तर मात्र जुना चेंडू आणि जर जुना चेंडू अवेलेबल नसेल तर नवीन चेंडू घ्यावा लागेल याची नोंद आपण घ्यायची आहे. खूप मोठी स्पर्धा खूप मोठं आयोजन नियोजन राहिलं आहे. या स्पर्धेचं अगदी 3 रजनीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पुढे पुढे सरकताना आपण पाहिली. पहिला दिवस यशोदीप दांडा रुपेश म्हात्रे आणि टीमने गाजवला. तदनंतर कणकेश्वरी नवघर दुसरा दिवस नक्कीच कणकेश्वरी नवघर संघानं गाजवला. अगदी चांगला खेळ. आणि तिसरा दिवस अंकेश कामोडकर आणि टीम अकादेवी मोठी जुई अजय 74 या संघाने गाजवला. आणि आजच्या रात्रीमध्ये देखील अगदी मोठे मोठे संघ कारण की एक गट आहे आणि एक गटातील सामने आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूची पारख आणि चेंडूची शहानिशा इथं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे.
नक्कीच मुलेकण संघ या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. साई दर्शन मितांस मानसी वॉरियर्स या नावाने उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील अगदी मनपूर्वक स्वागत. समिधा नागाव संघाचं देखील अगदी मनपूर्वक स्वागत. आणि काही क्षणातच या सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज या वेळेला सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक टाकण्यासाठी नक्कीच जीवित मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला प्रतीक ठाकूर, नॉन स्ट्राईकला चिंट्या रेड्डी अशी दमदार जोडी या वेळेला मैदानामध्ये पाहायला मिळते. क्रिया समिधा नागाव संघाची अगदी विस्फोटक जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं. पाहूया, मॅच ऑन होते, गेम ऑन होतोय. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय आणि या टाळ्यांच्या कडकडात हिरवा कंदील आमच्यापर्यंत येतोय. पंचांचा प्रारंभ आणि या मॅचचा करूया शुभारंभ. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टिकला पिच झाला, त्यामुळे पंचांचे दोन्ही हात समांतर. इथे मात्र वाईट दर्शवला जातोय चेंडू आणि या अवंतर चेंडूने धावफलकाचं दारिद्र्य इथे मात्र दूर केलं जातं. इथे मात्र अकाउंट ओपन झालाय. श्री गणेशा झाला. टाइम अलर्ट 25 मिनिटाचा असेल. या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 5 षटकं पूर्ण करायची असेल, त्यामुळे डोंट वेस्ट टाइम. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर पिच झालाय. पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर, म्हणजे व्हाईट बॉलची घोषणा इथे केली जाईल. त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे अजूनही कुठलाही चेंडू टाकला गेला नाही आणि 2 धावा जमवण्यामध्ये इथं यश आलंय समिधा नागाव संघाला. यावेळेचा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅड वरती चेंडू आदळलाय की काय. पंचांकडे बिग शॉट अपील देखील झालं होतं, परंतु यावेळेला पंचांना मात्र त्याबद्दल कुठलाही रस नव्हता. ते अपील मात्र फेटाळून लावलं, परंतु जिथपर्यंत तुम्ही अपील करत नाही तिथपर्यंत पंचांना देखील आऊट देण्याची मुभा नसते. आणि अपील म्हटलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील 23 नियम आपल्याला पाहायला मिळतो. 31वा नियम आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच एकच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू अगोदरचे आपल्याला पाहायला मिळाले पूर्णपणे अवंतार. सामना नक्कीच सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या या शेवटच्या रात्रीतील हा पहिला सामना. यावेळेला समोरच्या बाजूने कोण पूर्णपणे खाली, चेंडू मात्र जाईल मिड विकेट, सीमा रेखेला चिरत षटकार. नक्कीच षटकाराने तो इथं आगाज केलाय. देखना है इसका अंजाम क्या होगा, कारण की नक्कीच अगदी वाऱ्याच्या वेगाने हा षटकार पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा फटका, बॅक टू बॅक दुसरा चेंडू मिड विकेट, सीमा रेखेला जातोय. 6 धावा. नक्कीच अगदी 2 अप्रतिम षटकार पाहायला मिळाले. स्टँड अँड डिलेवर एका जागेवरती उभे राहून हा चेंडू मात्र फेकून दिलेत अगदी मिड विकेट सीमारेच्या. म्हणजे पहिल्या षटकारचा ऍक्शन रिप्ले आपण दुसरा षटकार पाहिला आणि इथं मात्र छोटीशी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते. परंतु विनंती राहील की टीम मीटिंग शॉर्टेज, आपल्याला टीम मीटिंग करायची मुभा नसेल. आपल्याकडे 25 मिनिटाचा अवधी आहे. या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 5 षटकं पूर्ण करायची असतील, अन्यथा तुम्हाला आयोजकांकडून पेनल्टीची घोषणा देखील येईल. याची सूचना मी वारंवार देतोय. त्यामुळे नक्कीच सामन्याला सुरुवात करायची. 2 गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले. यावेळेला स्लो वर 1 आणि इथं मात्र अगदी डोक्याने खेळला हा चेंडू. हलक्या हाताने चेंडू मात्र लोटून दिला शॉट मिडॉनला आणि आपण पाहिलं तर 1 धावसंख्या मात्र 15 वरती जाऊन पोहोचली आहे. कारण की नक्कीच असं म्हणतात
जो पायाने चालतो तो काही अंतर चालतो, पण तो डोक्यानं चालतो ना तो आपलं उद्दिष्ट गाठतो. आणि नक्कीच इथं मात्र डोक्याने फलंदाजी केली आहे. खराब चेंडूचा समाचार घेतला आणि या चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला. यावेळेला स्ट्राईक वरती नक्कीच अगदी मोठं नाव चिंट्या रेड्डी आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू व्हेरिएशन आपल्याला जरूर पाहायला मिळाला. यावेळेला चेंडू पडल्यानंतर काहीसा उसळी घेतला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. त्यामुळे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धक्के जरूर खाल्लेत, परंतु तदनंतर मात्र इथं मात्र गोलंदाज जीवित मात्रेला थोडीशी लय जरूर सापडली. यावेळेचा चेंडू कव्हरच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न यावेळेला फसला. त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये हे षटक संपल्याचा निर्वाळा येतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 15 धावा ऑन बोर्ड आहेत. त्यामुळे थोडासा वेळ आहे. जाऊया डीजे निशांकडे, ऐकू एक सुमधुर संगीत. महेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचा. महेश पाटील साहेब बहुतेक स्टेजवरती आहेत आणि त्यांचा सत्कार इथे केला जाईल. नक्कीच आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान इथे केला जाणार आहे. इथे मात्र महेश पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्माननीय महेश पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. दरम्यान गोलंदाजीसाठी बदल आदर्श मांडेलकर गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू यावेळेला चेंडू पडल्यानंतर हातभर वळतोय आणि यष्टीरक्षक जीवित मात्रेच्या हातामध्ये विसावतोय. नक्कीच साई दर्शन, मिताश आणि मानसी वारियस या नावाने हा संघ खेळतोय. त्यावेळेला नक्कीच कारण की ज्या वेळेला मुलीकंड संघ खेळतो ना त्या वेळेला मला जरूर आठवण येते की जगदीश ठाकूर आणि संदीप ठाकूर कुठेतरी प्रेक्षकामध्ये बसलेले आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणि जगदीश ठाकूरची मान आम्हाला दिसते जरूर. यावेळेला रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार, परंतु फुकट गेला वार. त्यामुळे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की धावसंख्या जर धावपलकावर पाहिली तर 15 आहे आणि त्या 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. परंतु यावेळेला आदर्श जसा गोलंदाजीला आलाय ना तसा मात्र नक्कीच धावा मात्र त्याने थांबवल्यात. कारण की डावखऱ्या हाताचा गोलंदाज आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी हातभर वळवण्याची कला त्याच्याकडे अवगत आहे. याही वेळेला चेंडू पडला आणि चेंडू मात्र हातभर पुन्हा एकदा वळला आणि नक्कीच याही वेळेला फलंदाज प्रतीकची फसगत झाली आहे. त्यामुळे नक्कीच 3 अगदी दमदार चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत, कलात्मक चेंडू. कारण की आपण पाहिलं तर डावखुरा हाताचा गोलंदाज असला ना तर त्याला नॅचरल टर्न असतो, नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला फटका फसलाय 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु यावेळेला झेल घेतला जातोय जीवित कडून. इथे मात्र पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला दणका आणि पहिला मावळा भुजवून खाली पडतोय. इथे गोलंदाजाचं स्वागत करेल आमचा डीजे मास्टर. मी मुलेखंड गावातील अगदी गोड व्यक्तिमत्व चेतन म्हात्रे यांना विनंती करतोय की आरटीओ विभागामध्ये ते कार्यरत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचकावरती यायचं आहे, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. चेतन म्हात्रे साहेब, आपण प्रेक्षकामध्ये बसायचं नाहीये, आपण यायचे मंचकावरती. नक्कीच आरटीओ विभागामध्ये जे कार्यरत आहेत. दरम्यान 3 अगदी दमदार चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज आदर्श मांडेलकर कडून यावेळचा चेंडू देखील अगदी पडल्यानंतर हातभर वळला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू उडवलाय बॅकवर्ड पॉइंटच्या वरून, हा चेंडू जातोय आणि हा मात्र मिळतोय अगदी दमदार चौकार आणि या चौकारचं स्वागत आमचा डीजे मास्टर करेल.
दरम्यान या चौकाराने मात्र धावा मात्र धावसंख्येला वाढ होते, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 19 धावा. दरम्यान 2 षटकांचा खेळ देखील संपतोय. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्यामध्ये 15 आल्या आणि दुसऱ्यामध्ये फक्त 4 आल्या. हा चौकार पाहायला मिळाला, म्हणजे नक्कीच अगदी सुंदरशी गोलंदाजी पाहण्याचा योग जरूर आला. दरम्यान गोलंदाजीसाठी हर्षल गावंड गोलंदाजीसाठी येणारा हर्षल गावंड नक्कीच अगदी दमदार खेळाडू, अगदी कमी वयामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्रियेमध्ये अभिक्रिया करणारा हा खेळाडू आहे. आणि अगदी कमी वयामध्ये या मोलेकण संघाचा देखील कर्णधार होताना मी याचे डोळा पाहिलाय. तिसरं षटक घेऊन तो मैदानामध्ये आला. स्ट्राईकला यावेळेला फलंदाजामध्ये बदल झालाय. नवीन फलंदाज भागेश पाटील फलंदाजीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इनॅट नंबर 3 म्हणून तो मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेचा चेंडू अगदी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील गोलंदाज आपण पाहिलं ना तर डावखुऱ्या हाताचा, कारण की आपण पाहिलं तर डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजी फौज आपल्याला मोलेकण संघामध्ये पाहायला मिळते. परंतु नक्कीच सापाचं विष सापाच्या विषानेच उतरवलं जातं, यासाठी त्यासाठी डावखुऱ्या हाताचा फलंदाज इथं पाठवला. यावेळेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसला आणि पुन्हा एकदा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी दमदार हाणामारी प्रतीकने केली होती, 2 गगनचुंबी षटकार, परंतु तदनंतर गोलंदाजीमध्ये बदल झाला आणि इथे मात्र फलंदाजी अगदी कमकुवत होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या बाजूने चेंडू खेचला. कव्हरला क्षेत्ररक्षक आदर्श आहे. चेंडू जेव्हा पकडला जाईल, फेकला जाईल, तत्पूर्वी आपण पाहिलं तर फक्त 1 धाव फलकावर पाहायला मिळते. म्हणजे दुसऱ्या दशकामध्ये धावसंख्या जाते. दरम्यान त्रिशा 11 नेरे आणि मोरिया 11 सावरकर चला टॉस साठी यायचा. त्रिशा 11 नेरे संघाचा संघनायक आणि मोरिया 11 सावरकर संघाचा संघनायक. पुढचा मॅच आपला असेल. आपण आपल्या कर्णधाराला टॉस साठी पाठवायचा, परंतु इथे मात्र थोडीशी अवस्था खराब आहे समिधा नागाव. त्यामुळे नक्कीच सर्व सूत्र चिंट्याला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागतील. याही वेळेला आपण पाहिलं तर काय दमदार चेंडू अगदी वाऱ्यावरती स्वार झाला. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 15 धावा आल्या आणि तदनंतर बॅट मात्र अगदी शांत आहे. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 आणि याही षटकाचा विचार केला ना तर हर्षल मात्र अगदी सुरेख अचूक टप्प्यावरची गोलंदाजी टाकतोय. यावेळेला हलक्या हाताने हा चेंडू खेळलाय. चेंडू गरंगळत जातोय. एक्स्ट्रा कव्हरला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र धाव बाद होता जरूर वाचला, कारण की चेंडू जर हातामध्ये सापडला असताना तर हा फलंदाज बाद झाला असता. पण तो क्रिकेटमध्ये जर आणि तर ह्याला स्थान नसतं आणि हे शब्द वापरले तर क्रिकेट देखील पूर्ण होत नसतं. त्यामुळे या 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 22च्या घरामध्ये. दरम्यान आपण पाहतोय की जगदीश ठाकूर आणि संदीप ठाकूर यांचं देखील आगमन असेल. मी त्यांना विनंती करतो की आपण देखील आमच्या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचा. शेवटचा अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. यावेळचा चेंडू नक्कीच जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. चेंडू पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. 3 षटकं संपली आहेत. जाऊया डीजे निशांकडे, ऐकू एक सुमधुर संगीत. नक्कीच या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. झाडाखालचा ग्रुप असेल, खंडोबा ग्रुप आणि बाप्पा मोरिया ग्रुप यांचं खूप मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की त्या सर्वांनी मिळून खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा कुंभमेळा या मैदानामध्ये आयोजित केला आणि प्रत्येकाने या स्पर्धेसाठी अगदी खारीचा आणि घारीचा वाटा उचललाय. त्यामुळे ही स्पर्धा
अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुढे पुढे सरकल्या आणि आज शेवटची अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चौथा गोलंदाज म्हणून आदर्श मांडेलकर आपलं वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक घेऊन आला. यावेळेचा चेंडू पॅडवरती आदळला. पंचांचा लेग बाईचा इशारा आला. आंतरराष्ट्रीय नियमातील 23व्या क्रमांकाचा नियम म्हणजे 22 किंवा लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा येणं आणि धावा कशा येणं याला महत्व नाही, धावा येणं याला खूप सारं महत्व आहे. त्यामुळे एकेरी धाव येते. परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर अगदी इंद्रायणी नदीचं शांत पाणी वाहताना तशा प्रकारे धावसंख्या पुढे सरकते. अगदी थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे धावसंख्या पुढे सरकते. त्यामुळे नक्कीच धावांचा वेग वाढवावा लागेल. त्यासाठी नक्कीच प्रयत्नाने ते प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणारा. कारण की आपण पाहिला तर साम्राज्य निर्माण करायचं असेल ना तर खूप मोठा संघर्ष करावा लागतो. कारण की स्वराज्य देखील अगदी मुठभर मावळ्यांच्या हिमतीने आणि त्यांचा रक्तरंजित संघर्षाने निर्माण झालं होतं. त्यामुळे इथं मात्र संघर्ष करावा लागेल. आपल्या अंगातील पूर्ण ताकद मनगडात आणून मनगटी फटके तुम्हाला या मैदानामध्ये मारावे लागतील. आपल्या तारुण्यातील जोश दाखवावा लागेल. परंतु या वेळेला हा चेंडू हलक्या हाताने खेळला आणि इथं थोडासा लेझीनेस जरूर पाहायला मिळाला. कारण की या खेळाडून कधी असा लेझीनेस पाहायला मिळत नाही. परंतु इथं मात्र एका धावेचं कन्व्हर्टेशन 2 धावेमध्ये करण्यात आलं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 25 धावा. दरम्यान आपण पाहतोय भालचंद्र म्हात्रे मुलखंड गावातील अगदी गोड व्यक्तिमत्व ज्यांना भाई या नावाने देखील संबोधलं जातं. त्यामुळे मी त्यांना विनंती करणार आहे की आपण प्रेक्षकामध्ये न बसता आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय. दरम्यान विनंतीचा पुकार पुन्हा एकदा नेरे संघाला आणि मोरिया 11 सावरकर संघाला की आपण टॉस साठी यायचा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. यावेळेचा चेंडू जबरदस्त स्टँड अँड डीलवर चेंडू फेकून दिला. मेड विकेट सीमारेखेच्या बाहेर. षटकार. दरम्यानच्या काळामध्ये अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत होता आदर्श मांडेलकर. परंतु या वेळेला त्यांनी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करा. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला. त्यामुळे इथं मात्र हा बदल चिंट्याने अगदी अचूक हेरला. कारण की नक्कीच म्हटलं जातं कारण की हा खेळाडू अगदी मातब्बर आहे आणि या खेळाडूच्या माध्यमातून मोठे मोठे फटके आम्ही जरूर पाहिलेत. यावेळेला रिवा स्वीप दुधेरी तलवार परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बॅकवर्ड पॉइंटला आहे. त्यामुळे हा चेंडू त्या ठिकाणी पकडला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकल्या. 34 धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. परंतु या मैदानामध्ये जर हायेस्ट रेकॉर्ड पाहिला तर जवळपास 60चा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फटका फसला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. यष्टीरक्षक स्वतः झेल घेतोय. त्यामुळे विकेट नंबर 2 होते झेलबाद. दरम्यान नेरे संघाचा संघनायक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा देखील मोकडविडा नगरीमध्ये आम्ही स्वागत करतो आणि मोरिया 11 संघाला विनंती करतोय की आपण आता टॉस साठी यायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. शेवटचं अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरला जाईल बहुतेक अक्षय म्हात्रे आणि फलंदाजीसाठी शुभम मिंगळे जो या समिदा नागाव संघाचा कर्णधार आहे. कर्णधार म्हटलं तर काटेरी मुकुट डोक्यावर संपादन केलेला व्यक्ती. नक्कीच या पूर्ण संघाकडे त्याला लक्ष द्यायचं असतं. चांगला खेळ देखील दाखवायचा असतो.
त्यामुळे नक्कीच शुभम यावेळेला मैदानामध्ये येतोय. शेवटचा अंतिम षटक आहे. अक्षय म्हात्रे गोलंदाजीसाठी आहे, परंतु या वेळेला चिंट्या स्ट्राईक वरती असणारा. आणि पाहूया चिंट्या या 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय. एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिला, परंतु नक्कीच हा अगदी ताकदवान खेळाडू आहे. कधीही हा जर एखाद्या संघावर बरसला ना तर समोरच्या संघाला नेस्तनाबूत करण्याची देखील ताकद या खेळाडूकडे जरूर आम्ही पाहिली आहे. यावेळेचा चेंडू जोरदार मारलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू असेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पहा इथं मात्र यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक आणि त्याचा भूदंड इथं समीदा नागाव संघाला मिळतात 2 धावा. आणि 2 धावा मिळत नाही तर सद्यस्थितीला मात्र सुरक्षित होतोय तो मात्र चिंट्या रेड्डी. त्यामुळे या 2 धावांनी 36 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचे अंतिम 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडू मध्ये जर 1-2 मोठे फटके आले ना तर जवळपास एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच समीदा नागाव संघ उभारू शकतोय. कारण की नक्कीच त्यांच्याकडे त्यांची गोलंदाजी आपण पाहिली ना तर अगदी वेगवान आहे आणि अचूक गोलंदाजी. त्याच्यामध्ये नक्कीच एक जुना जाणता खेळाडू मंदार लवेकर यांची आठवण जरूर आम्हाला येते. यावेळेला फटका फसण्याची शक्यता आहे आणि चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. त्यामुळे फलंदाज होतोय झेलबाद. दरम्यान चेतन म्हात्रे यांचं शुभागमन झालंय आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय भालचंद्र म्हात्रे. नक्कीच अगदी दोस्ती दुनियेतील राजा माणूस भाई या नावाने संबोधला जाणारा हा खेळाडू आहे. त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील अगदी शब्द सुमनाने मी स्वागत करतोय. नवीन फलंदाज या वेळेला मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मेहुल ठाकूर या वेळेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया शेवटचे अंतिम 4 चेंडू आहेत. मेहुल आपल्या लौकिकाला साजूचा खेळ तुम्हाला करावा लागणारा, कारण की धावसंख्या थोडीशी कमी आहे. 50 पर्यंत धावसंख्या जरूर पोहोचवण्यासाठी 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. यावेळेचा चेंडू इथं मात्र पंथांचं बूट आबाळाकडे, म्हणजे इथं मात्र विकेट क्रमांक 4 तंबू चासऱ्याला. या वेळेला थोडीशी गळती जरूर समीदा नागाव संघाला लागली असं वाटलं होतं. सुरुवात जेव्हा झाली ना भन्नाट त्यावेळेला जवळपास 60-70 धावा या वेळेला मैदानामध्ये समीदा नागाव करेल की काय हा विश्वास नक्कीच निर्माण झाला होता. परंतु तदनंतर आदर्शची गोलंदाजी, हर्षलची गोलंदाजी आणि त्यामुळे अगदी कमबॅक पाहायला मिळाला. यावेळेचा फटका अगदी चांगला आहे. चेंडू मात्र अगदी उंच 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 अगदी लांबलचक षटकार पाहायला मिळतोय. विनंती करतोय की षटक संपाच्या अगोदर यायचं आहे. नेरे संघ आपली खूप वेळ झाला वाट पाहतोय, त्यामुळे यायचंय चला. परंतु इथं मात्र मकरंद ठाकूरचा अगदी धमाका पाहायला मिळाला. अगदी उंचावरून चेंडू सीमारेखेच्या पार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये वाढ झाली. तब्बल 42 धावांना मात्र इथं आकार येताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू बॅकफुटला गेला, जागा बनवली, डीप लॉंग लेग, सीमा बार षटकार. दरम्यान यावेळेला असं जरूर म्हणता येईल की इथं मुलीकण संघ चिंट्याचा अभ्यास करून उतरला, शुभमचा अभ्यास करून उतरला.
परंतु पेपर मात्र आला इथं मकरंदचा आणि त्यामुळे ते थोडंसं फेल होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली तब्बल 48 धावा. यावेळचा चेंडू अगदी कार्पेट अलंग कार्पेट खेळून काढलाय. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चाच पडला आणि इथं मात्र अर्धशतक बहुतेक फलकावर लागलाय. 50 धावा इथं कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळतात. टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होतोय. नक्कीच 5 षटके इथं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकं पण 50 धावा म्हणजे हा सामना जिंकायचा असेल ना तर मात्र 51 धावा इथं कराव्या लागणार आहेत त्या मात्र मुलेकण संघाला. आणि त्या 51 धावा नक्कीच इथं मुलेकण संघ कसा करेल ते सांगण्यासाठी समालोचनामध्ये मी थोडासा बदल करतोय आणि मी विनंती करतोय की मैदानातून बाहेर येताना खेळाडूंनी लाईनअप करून यायचं आहे आणि लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. सामना संपल्यानंतर हस्तोलंतन देखील करायचं आहे याची नोंद. आणि विनंती करतोय की मोरिया सावरकर संघाला की आपण टॉस साठी यायचा. इनिंग संपतीये. समालोचनामध्ये बदल करतोय. नक्कीच आवाजाचा बाज धाकटीजुई गावातील अगदी हिंदी आणि मराठीचा बुलंद आवाज निशिकांत खरत यांना विनंती करतोय की आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा. तदनंतर प्रथमतः व्यासपीठावरती नक्कीच आमचे सर्वात आवडते भालचंद्र म्हात्रे म्हणजे भाई या नावाने सर्वश्रुत असलेल्या भाईचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. त्रिशील ठाकूर नक्कीच अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथं मायेची प्रेमाची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. तदनंतर आपण पाहतोय आरटीओ विभागातील चेतन म्हात्रे यांचा देखील आगमन आहे. शुभागमन आणि त्यांचा इथं स्वागत सोहळा केला जातोय. माईची प्रेमाची उबदार शाल अगदी महाराष्ट्राचं महावस्त्र त्यांच्या अंगावरती परिधान केलं जात आहे. सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक ही सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. दरम्यान सामन्याला जशी सुरुवात होईल मी इथे मात्र आवाजामध्ये बदल करतोय. धाकटी जुई या गावातील अगदी गोड समालोचक निष्कांत करत यांना मायक्रोफोनचा ताबा देतोय. डीजे मास्टर। तो चलिए यहाँ पर देखिए पहला मुकाबला आज के राष्ट्र फाइनल रात और रात की आज की पहली मुकाबला जहां पर बात करें तो टीम नागांव टीम ने पहले 5 ओवर खेले और 5 ओवर में कुल मिलाकर 50 रन पूरे किए और 51 रनों का टारगेट रहेगा। इसके बीच में टॉस किया जाएगा। एक तरफ पर रहेगी पनवेल धुंधरे तहसील से बिलोंग करती हुई नेरे टीम और उनके अगेंस्ट रहेगी उरण की सावरकर टीम। तो ये टॉस करने के लिए हम हमारे मेहमान टॉस करने के लिए हमारे मेहमान यहाँ पर भालचंद्र जी इनके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा। और चलिए मुलीगंज टीम के और एक हॉनर खिलाड़ी जिन्होंने कई मुकाबले मुलीगंज टीम के लिए जीत कर लाए होंगे, जिनका क्रिकेट देखने के लिए बहुत क्रिकेट प्रेमी आतुर रहते थे, ऐसे हमारे ललित कुमार, इनसे गुजारिश रहेगी कि आप आइए, इस मंच पर आपका स्वागत रहेगा। सिक्का उछला और नशरीब यहाँ पर खुलते हुए टीम सावरकर टीम ने यहाँ पर टॉस जीता। जैसे ये मुकाबला खत्म होता है वैसे तुरंत मैदान के अंदर जो भी आपका निर्णय रहेगा वो लेकर मैदान का यहाँ पर आपको आपके हाथों में ताबा लेना होगा। इसके बीच में चलते यहाँ पर देखिए कड़ा मुकाबला देखने को मिलेगा। जिस तरह से झाडाखालचा ग्रुप खंडोबा ग्रुप
और ग्रामस्थ बोकडविरा आयोजित स्वर्गीय सुरेंद्र दादा पाटिल और स्वर्गीय विनेश दादा पाटिल स्मृति चषक 2022 रजनी क्रिकेट का ये आज की रात और महासंग्राम चलता हुआ इस क्रिकेट में आए हुए सभी तमाम दर्शकों का हम हितेश मात्रे सर, निष्कांत गरत और इसके साथ हमारे आरटीसी लाइव और डीजे मास्टर निशांत और हमारे आयोजककर्ताओं से आपका सभी का यहाँ पर स्वागत करते हैं। टीम उतरी है इस वक्त साई दर्शन मिताश मानसी वॉरियर्स मुलेखन टीम और उनको जीतने के लिए 5 ओवर के इस मुकाबले में यानी कि 30 गेंदों में 51 रनों का टारगेट यहां पर सेट करना होगा। तो चलिए यहाँ पर हमारे मेहमान ललित जी कुमार साहब मुलेखन, इनसे गुजारिश रहेगी कि आप हमारे इस मंच पर आइए। हमारे आयोजककर्ता यहाँ पर आपका आदर सत्कार करने के लिए इंतजार में है। और ये देखिए टेनिस क्रिकेट का और एक चमचमता सितारा जिन्होंने कई बड़े स्ट्रोक, जिनके बल्ले से कई गेंदबाजों की पिटाई देखने को मिलती थी, ऐसा हमारे 40+ मास्टर यहाँ पर ललित जी कुमार, इनका शुभागमन होता हुआ जैसे स्पेल खत्म होता है वैसे यहाँ पर उनका स्वागत किया जाएगा। तो मुकाबला शुरू होता हुआ पहली गेंद, लेकिन स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज कौन थे? तो बल्लेबाज जीवित मात्रे, जिन्होंने कई कारनामे किए, जिन्होंने रायगढ़ और ठाणे के बीच में जहां पर 4 छक्के दाग कर जो मुकाबला जीता था, लेकिन यह मुकाबला उनके लिए अब जरूरी होगा क्योंकि आपके गांव के लिए अब जब खेल रहे हैं ना तो यहाँ पर पूरी तरह से यहाँ पर आपको 100% देना जरूरी होता है। बैकफुट पर जाकर वनिश यहाँ पर लॉन्ग फाइन लेकर यहाँ पर क्लियर करती हुई गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। पहली गेंद जरूर आई थी डॉट, दूसरी गेंद पर 4 और तीसरी गेंद पर वनिश लॉन्ग को क्लियर करती हुई गेंद, अंपायर का इशारा, नंबर आएंगे 6 डीजे। ये उड़न के आन बान शान है, जीवित मात्रे इनका नाम है। बैकफुट पर जाकर समझौदारी वाला क्रिकेट, जो अच्छे क्रिकेटर रहते हैं ना वो यहाँ पर माइंड का इस्तेमाल ज्यादा करते हैं क्योंकि देखिए हर गेंदों पर आपको बड़े स्ट्रोक करना जरूरी नहीं है। जिस तरह से जो परिस्थितियां चल रही है मैदान के अंदर उसी के साथ आपको चलना जरूरी होता है। जिस तरह से हितेश मात्रे सर ने कहा था कि जो इंसान पैरों से कदमों से चलता है वो सिर्फ और सिर्फ अपना यहाँ पर जो टारगेट होता है वो टारगेट रचता है, लेकिन जो इंसान माइंड के साथ चलता है ना वो सफलता की कदम छूता है। और वही काम यहाँ पर निभाते हुए जीवित मात्रे कमाल की बल्लेबाजी तारीफ करना चाहूंगा। जिस तरह से गेंदबाजों ने पावर प्ले की पहली 6 गेंदें फेंकने के लिए शुभम आए, पहली गेंद तो अच्छी फेंकी थी, उसके बावजूद 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक देखने को मिले, लेकिन आने वाली ये 2 गेंदें यहाँ पर अच्छी देखने को मिली। अंपायर सिग्नल, दोनों अंपायर आपस में बात करेंगे। एक तरफ हमारे ऑफिशियल अंपायर संदीप पाटिल सर जासई और उन्हें साथ देने के लिए इसी विभाग के सेवा गांव के हमारे राजेंद्र गरज सर। दरम्यान सन्माननीय ललित कुंभार साहेबांचा यथोचित मानसन्मान इथे केला जाईल। आमची सन्माननीय आदरणीय सन्मान केला जातोय। मायेची प्रेमाची उपदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण नक्कीच मुलेकण संघासाठी एक मोठं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं आणि त्यांचा शुभ सन्मान अगदी टाळ्यांचा गडगडाट होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जरूर मेहमानों की मेहमानबाजी होनी चाहिए और यही इस बोकडविरा गांव और नाइट रजनी में आने वाले सभी मेहमानों की मेहमानबाजी करते हुए हमारे आयोजककर्ता, हेड्स ऑफ यू, आयोजककर्ताओं ने ली हुई मेहनत आज इस क्रिकेट के आखिरी रात और मेगा फाइनल की रात आपके सामने प्रस्तुत करते हुए हमारे आरटीसी लाइव के माध्यम से। आरटीसी लाइव कई सालों में ब्रांड बनेगा क्योंकि जिस तरह से आप शुरुआत जब छोटी करते हैं ना उस शुरुआत में थोड़ी सी कठिनाई आती है, लेकिन उसके बावजूद जब आपको सफलता मिलती है ना
तो वो सफलता बड़ी होती है। ये देखिए बैकफुट पर जाकर दो खिलाड़ियों के बीच में यहाँ पर कवच के दिशा में अटेंड किया था, स्ट्रोक को 2 रन मुकम्मल किए। ये अच्छे खिलाड़ी की पहचान होती है। सिंगल को आपको दूसरी रन में तब्दील करना जरूरी होता है। जिस तरह से मौके मिलते हैं ना, तो मौके का यहाँ पर सोना करना जरूरी रहता है। और ये बहुत खूबसूरत तरीके से मालूम है जीवित मात्रे को। 2 रन आए, 2 रनों के साथ टीम का टोटल देखिए स्कोर गार्ड पर लगता हुआ, बगैर कोई विकेट गंवाकर टीम का टोटल 13 रन संख्या टीम का टोटल लगता हुआ। लोअर फुल टॉस, 2 खिलाड़ियों के बीच में बीट कर जाएगी गेंद, 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। थैंक यू सो मच। टीम का टोटल 4 रनों से बढ़ेगा। टीम का टोटल बगैर कोई विकेट गंवाकर 17 रन संख्या अभी तक बन चुकी है। पीछा करना है 51 रनों का। बढ़िया गेंद यहाँ पर देखिए, लेकिन अंपायर पर यहाँ पर शक की निगाहों से देखा था गेंदबाज ने, लेकिन वो ऑफ फील्ड खारिज करते हुए। एक्सपीरियंस इज द गुड टीचर कहा जाता है, और यही एक्सपीरियंस कई बार मंदार लवेकर ने अनुभव यहाँ पर अपने टीम के लिए लगाते हुए कई मुकाबले जेब में डाले इस गेंदबाजी के ताकत पर। लेकिन यही ताकत और गेंदबाजी इस मैदान के अंदर फिर से दिखानी होगी। बढ़िया गेंद बैकफुट पर जाकर यहाँ पर रन आउट की संभावना, लेकिन क्या बड़ी मछली जाल में फंस सकती थी। और यहाँ पर देखिए अंपायर की उंगली आसमान में खड़ी होती हुई। हम अक्सर कहते हैं कि बंदूक से निकली हुई गोली और मुंह से निकली हुई बोली, और अंपायर के उठाए हुए उंगली का कोई तोड़ नहीं रहता। क्या जरूरत थी जीवित मात्रे को। और ये देखिए रिप्ले में आप देख सकते हैं जिस तरह से स्ट्रोक अटेंड किया, उसके बाद जीवित मात्रे स्ट्राइक के लिए दौड़े चले। वहां पर खिलाड़ी तैनात थे, गेंद को उठाया, तुरंत प्रतीक ठाकुर के पास भेजा, और इसी के साथ यहाँ पर देखिए कहते हैं ना कि खुद के पैरों पर कुल्हाड़ी मारना, और वही काम यहाँ पर करते हुए जीवित मात्रे के पारी का अंत। डीजे जी हाँ, बिल्कुल सही गाना। देखिए हमारे डीजे मास्टर यहाँ पर क्या माइंड इस्तेमाल करते हुए, जैसे जैसी परिस्थितियां वैसे वैसे आपको सॉन्ग डेलिकेट करते हुए हमारे डीजे निशांत। यहाँ पर कोई जरूरत नहीं थी जीवित मात्रे को, क्योंकि जीवित मात्रे के अंदर जो ताकत है ना, वो वुरन के खिलाड़ियों में जिस तरह से जिनका नाम एक ताकतवर और बाहुबली स्ट्रोक कन्वर्ट करने में नाम रहता है, लेकिन यहाँ पर क्या जरूरत थी सिंगल की। ये चिक्की सिंगल आपको पूरी करनी होती है तो पूरी तरह से आपको दोनों खिलाड़ियों के बीच में अंडरस्टैंडिंग होनी जरूरी रहती है। लेकिन यहाँ पर खराब अंडरस्टैंडिंग, कॉलिंग पोजीशन खराब, नतीजा नॉकआउट टीम को ये मिलता हुआ मौका, और इसी के साथ थोड़ा सा बैकअप करता हुआ मंदार लवेकर फिर से गेंदबाजी के लिए तैयार, राइट और द विकेट। देखिए और एक बढ़िया गेंद, लेकिन नसीब का यहाँ पर 4 रन आएगा। बल्ले का दूरी किनारा जरूर था, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद घूम होती हुई लॉन्ग स्टॉप के रीजन को क्लियर करती हुई 4 रन के लिए। थैंक यू। 51 रनों का करना है पीछा, उसके बीच में ये 4 रन मिले। 4 के साथ टीम का टोटल देखिए 1 विकेट गवाकर टीम मुलीकन टीम इस वक्त खेल रही है 22 रनों पर, और बची हुई और गेंदें शेष रहेगी इस स्पेल की। क्षमा कीजिए, आखिरी गेंद यहाँ पर शेष। मंदार लवेकर रिवर्स स्वीप अटेंड, इसके गेंदबाज के ऊपर आपको रिवर्स स्वीप अटेंड करना इतना आसान काम नहीं होता, क्योंकि इम्पॉसिबल को पॉसिबल करना ये मेरी ताकत है, असंभव को संभव करना यही मेरा क्रिकेट है। क्योंकि हम अक्सर कहते हैं मंजिल तो मिल ही जाती है, बस दाव पर पूरी जिंदगी लगानी पड़ती है, और वही काम निभाते हुए। तो चलिए यहाँ पर 12 गेंदें हो चुकी है खत्म। 12 के बाद टीम का टोटल 22, बची हुई 18 गेंदें। 18 गेंदों में जीतने के लिए कुल मिलाकर बनाने होंगे 29 रन। तो चलिए क्यों ना यहाँ पर मौका है हमारे डीजे मास्टर निशांत को।
थैंक यू। 18 गेंदे, 18 गेंदों में जीतने के लिए 29 रन। बिग मुकाबला, बिग फाइट, टी फॉर टैट, ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा। लेकिन देखिए आज लास्ट नाइट और इस रजनी का पहला मुकाबला, और ये पहला मुकाबला दर्शकों का दिल बहलाने वाला देखने को मिला, क्योंकि जिस तरह से दर्शक रहते हैं ना, दर्शकों को मुकाबले तगड़े देखना पसंद होता है। गेंदबाज तैयार, शुभम टीम के कप्तान है। राइट हैंड और द विकेट से यहाँ पर पहली गेंद रिवर्सली बैटिंग करने की कोशिश कर रहे थे प्रणय कोहली, लेकिन यहाँ पर असफल रहे, क्योंकि गेंद और बल्ले का समीकरण देखने को नहीं मिला। नतीजा गेंद रवाना होती हुई कीपर के दस्तानों में, यहाँ पर मिलती हुई डॉट गेंद। यहाँ से आपको डॉट गेंदे खेलना, यानी कि टीम को आपके खतरे की दावत देने जैसा होगा। यहाँ पर देखिए फिर से क्रॉस द लाइन, लेकिन अंपायर का इशारा आता हुआ लेग बाइज, और लेग बाइज के तौर पर मिलेगी सिंगल, और सिंगल के साथ टीम का टोटल 23 बनता हुआ 23 रन लॉस ऑफ द 2 विकेट्स बाय मुलिकन टीम इस वक्त खेल रही है। लेकिन स्ट्राइक एंड पर और एक होनर खिलाड़ी जिनका मैं हर वक्त जिक्र करता हूं, वो है यहाँ पर हमारे करीबी दोस्त हर्षल गावल। हर्षल गावल लेदर क्रिकेट बेहतरीन खेलते हैं, गेंदबाजी टेनिस क्रिकेट में बेहतरीन करते हैं, फील्डर का किताब इनको कई बार मिला है, लेकिन यहाँ पर बल्लेबाजी करना होगा, टीम को संभालना होगा। टीम को जीतने के लिए हर्षल गावल का बल्ला चलना इस वक्त मुलिकन टीम के लिए बेहद जरूरी होगा। शुभम यहाँ पर अच्छी काम निभाते हुए टीम का कप्तान किस तरह से होना चाहिए उसका उत्तम और एक दर्जेदार उदाहरण और इस मैदान के अंदर दिखाते हुए। तो चलिए राइट हैंड और द विकेट नागौर टीम के लिए वैभव पाटिल, इनकी तरफ से शुभकामनाएं आते हुए थैंक यू सो मच। फिर से रिवर्सली बैटिंग करने की कोशिश, लेकिन अंपायर के निगाह यहाँ पर बताते हुए और हाथ बताते हुए कि ये गेंद जो है वो लेग स्टंप के बाहर से सफर करती हुई और इस गेंद को वाइड करार कर दिया, और वाइड के साथ टीम का टोटल 24 लॉस ऑफ द 2 विकेट्स बाय मुलिकन टीम। इस वक्त हर्षल गावल मैदान के अंदर ऑन स्ट्राइक रहेंगे बल्लेबाजी के लिए। फिर से रिवर्सली बैटिंग, लगी तो बाद नहीं तो बर्बाद। इस दुधारी तलवार को आपको चलाना है ना, तो पहले से आपको वेट एंड वॉच करना पड़ता है, गेंद को परखना पड़ता है, गेंद किस दिशा में आ रही है उसी दिशा से आपको ये स्ट्रोक खेलने के लिए आपको माइंड सेट करना पड़ता है, क्योंकि आपके पास हितेश मात्रे सर वक्त नहीं रहता। इस गेंद पर है ना आपको तुरंत यानी कि फास्ट डिसीजन लेना बहुत जरूरी होता है। तो चलिए यहाँ पर डॉट गेंद, हर्षल गावल फिर से तैयार, और एक स्लोवर गेंद, और यहाँ पर चकमा का हर्षल गावल। हम अक्सर कहते हैं हितेश मात्रे सर कि भाई पान खा जुल पे बड़ा, लेकिन शराब पीना छोड़ दे, गुरु चौके लगा गुरु छक्के लगा, लेकिन डॉट गेंदे खेलना छोड़ दे, क्योंकि डॉट गेंद यानी कोरोना वायरस जैसी बीमारी जो मारती है कम और डराती है ज्यादा, इस वक्त डर पैदा करते हुए। लेकिन यहाँ पर दो खिलाड़ी, एक खिलाड़ी दौड़े चले आए, क्या कैच लिया, और ये कैच मैच का टर्निंग पॉइंट बन सकता है डीजे। जी हाँ, बिल्कुल बिल्कुल रफ एंड टफ मुकाबला जरूर आपको देखने को मिलेगा। 51 रनों का पीछा करना था, लेकिन 51 रन संख्या टारगेट चेस करते करते यहाँ पर 3 विकेट गवा चुकी है टीम मुलिकन। क्या जरूरत थी जीवित मात्रे को, जीवित मात्रे रहते तो इस मुकाबले में आपको चित्र थोड़ा सा अलग देखने को मिल सकता था, क्योंकि जिस तरह से उन्होंने शुरुआत की थी ना, उस शुरुआत से नागांव टीम के अंदर डर पैदा हुआ था। हम अक्सर कहते हैं डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर। यही हौसला बताता हुआ अब नागांव टीम का जो 3 महत्वपूर्ण विकेट मिले, उसके बाद कमबैक करने का मौका मिला, और इस मौके का इंतजार में थे हम। अक्सर कहते हैं ना, अच्छे खिलाड़ी जब रहते हैं तो अच्छे खिलाड़ियों को बात करने के लिए कई गेंदबाज कई फील्डर उनकी थोड़ी सी गलती पर यहाँ पर मौके पर चौका लगाने की जरूरत करते हैं, और वही काम यहाँ पर जीवित मात्रे को उसी तरह की विकेट मिली। लेकिन और एक यहाँ पर सफलता मिल सकती है, यहाँ पर देखिए और एक विकेट, बैक टू बैक दूसरा विकेट मैदान से बाहर।
दोस्तों जिंदगी में जीना है ना तो छत्रपति शिवाजी महाराज की तरह जियो, और जिंदगी में लड़ना है ना तो छत्रपति संभाजी महाराज की तरह लड़ो। तो चलिए यहाँ पर लड़ना होगा, लड़कर कुछ नहीं मिलने वाला, आपको मिलने वाला है तो लड़कर मिलने वाला है। ये मुकाबला यदि जीतना है मुल्कन टीम को तो यहाँ पर फिर से टक्कर देनी होगी, फिर से कमबैक करना होगा। अभी तक रन संख्या बन चुकी है कुल मिलाकर स्कोर कार्ड पर 24 और यहाँ पर 27 रनों की जरूरत, 12 गेंदें 27 रनों की जरूरत बन सकती है, रन संख्या बन सकती है। यहाँ से आपका कॉन्फिडेंस लेवल जो है ना वो आपको हाई लेवल का करना होगा मुल्कन टीम, क्योंकि आपका कॉन्फिडेंस रस्सी बम जैसा होना चाहिए। जब फटा तो बड़ा धमाका और न फटे तो किसी के सामने जाने की औकात ना हो। गेंदबाजी के लिए तैयार इस वक्त संविदा नागांव टीम की ओर से गेंदबाज तैयार रहेंगे। दर्शन गरत कमबैक करने की कोशिश करेंगे। 12 गेंदों में 27 रनों की जरूरत। हमारी देखिए आरटीसी लाइव टीम की सभी टेक्निकल जो और सभी हमारे मेंबर्स है ना वो पूरी तरह से अपना काम निभाते हुए। एक हमारे कैमरामैन जो ऊपर बैठे हैं, आपको आज बहुत काम करना है। आप थोड़े से आंख बंद करेंगे ना तो सीधा नीचे, इसके लिए आज आपको पूरी तरह से इस मुकाबले के अंदर आपको ध्यान देनी होगी। तो चलिए यहाँ पर देखिए बढ़िया स्ट्रोक देखने को मिला, अलाउंड द कारपेट खेला, सिंगल तो रन पूरी की, दूसरी की मांग और दूसरी भी यहाँ पर पूरी होती हुई। चलिए यहाँ पर 27 में से 2 रन तो कम कीजिए, 25 रनों की जरूरत। 11 गेंदे जीतने के लिए 25 रनों की जरूरत। हमारे साथ हमारे स्कोर राइटर जुड़ चुके हैं शुभंकर पाटिल, इनका भी हम तहे दिल से शुक्रिया गुजारना चाहते हैं। आसान काम नहीं होता। देखिए बड़ा स्ट्रोक, लेकिन गेंद के नीचे बिल्कुल फील्डर तैनात है, लेकिन गेंद हाथ को छूती हुई बाउंड्री लाइन बाहर जाती हुई अंपायर सिग्नल आता हुआ 6 रनों के लिए। कैच तो बिल्कुल छूटा, लेकिन ये छक्का आना जरूरी रहता था, क्योंकि हम अक्सर कहते हैं कि अच्छे खिलाड़ी का कैच छोड़ना दरवाजे पर आई खुशियों को लौट देना। लेकिन कैच नहीं, लेकिन 4 रन भी बचाते ना तो टीम नागांव के लिए यहाँ पर थोड़ा सा बेनिफिट मिल सकता था। लेकिन मुल्कन टीम अब रहेगी खुश। अच्छी बल्लेबाजी, दर्शन गरत की ये गेंद कूद कर निकाली, सिंगल रन पूरी की। देखिए यहाँ पर स्क्वाड में से आवाज आती हुई, जो गलती जीवित मात्रे ने की थी वो गलती यहाँ पर मुल्कन टीम के खिलाड़ी शायद नहीं करेंगे, क्योंकि ऐसी गलती फिर से हुई ना तो यहाँ पर फिर से बैकफुट पर आ सकती है मुल्कन टीम। तो चलिए यहाँ पर 3 गेंदें हो चुकी है खत्म। 3 गेंदों में रन इकट्ठे किए कुल मिलाकर 9। अब जीतने के लिए 9 गेंदें रहेगी और 9 गेंदों में जीतने के लिए कुल मिलाकर रन संख्या बनानी होगी 18 रनों की जरूरत। और एक बढ़िया गेंद, लेकिन उसी के साथ स्ट्रोक अच्छा देखने को मिला, सिंगल। जी हाँ, क्रिकेट में आपको सिंगल डबल को भी महत्व देना जरूरी रहता है। जब कई बार हमने ऐसे खिलाड़ी को देखते हैं ना कि बड़े स्ट्रोक कन्वर्ट करने के लिए जाते हैं हितेश मात्रे सर, उनमें 1, 2 या 3 गेंदे डॉट खेलते हैं, लेकिन जब बल्ला और गेंद का समीकरण न होता है ना तब आपको यहाँ पर सिंगल रन लेकर स्ट्राइक रोटेट करना जरूरी होता है। 8 गेंदे जीतने के लिए 17 रनों की जरूरत। मैंने कहा था मुकाबला बन सकता है, मुकाबला बनेगा हाई वोल्टेज। दर्शन गरत बची हुई गेंदे फेंकने के लिए तैयार, लेफ्ट एंड राइट। यहाँ पर देखिए कॉम्बिनेशन देखने को मिला, जिस तरह से यहाँ पर बाएं हाथ के बल्लेबाज और लेफ्ट हैंड गेंदबाज भी देखने को मिले, दोनों के बीच में अच्छा संपर्क देखने को मिला। और इसी के बीच में यहाँ पर मिलती हुई है सिंगल, और सिंगल के साथ टीम का टोटल बनता हुआ 35, लॉस ऑफ द 4 विकेट्स। 7 गेंदे 16 रनों की जरूरत, 7 गेंदे 16 रन। यहाँ से एक चौवा यदि दाते हैं ना बल्लेबाज तो आने वाले 6 गेंदों में रन संख्या कम रहेगी। क्या यहाँ पर आएगा या मिलेगी डॉट गेंद? और ये देखिए अंपायर सिग्नल आता हुआ
कि ये गेंद यहाँ पर डॉट आती हुई और इसी के साथ 4 ओवर का मुकाबला हो चुका है खत्म। 24 गेंदे मैदान से बाहर और 24 के बाद टीम का टोटल 35 और बची हुई 6 गेंदों में जीतने के लिए कुल मिलाकर बनाने होंगे 16। तो ये 16 रन संख्या क्या बना पाएगी यहाँ पर मुलीगन टीम, क्या बचा पाएगी यहाँ पर नागांव टीम? आप देखते रहिए, आप सुनते रहिए, लेकिन गाना सुनते रहिए हमारे डीजे निशांत का। टीम मीटिंग के लिए आपको वक्त नहीं मिलेगा। दोनों टीमें क्षमा कीजिए हमें, क्योंकि आज की रात यानी कि अंतिम रात है और इस अंतिम रात में और यहाँ से एक टीम मिलेगी जो सुपर 4 में क्वालिफाई होगी। लेकिन यहाँ पर आज के रात में मेगा फाइनल के मुकाबले भी खिलाना जरूरी है हितेश म्हात्रे सर। इसके लिए आपको जो 25 मिनट की टाइमिंग दी है ना, वक्त दिया है, उसी वक्त के साथ आपको चलना जरूरी रहेगा। और देखिए जो अगला मुकाबला है नेरे और सावरकर के बीच में, जैसे ये मुकाबला खत्म होता है वैसे मुकाबले के ये मैदान के अंदर आपको उतरना जरूरी रहेगा। तर आदरणीय सन्माननीय या व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती आम्हाला खूप महत्वाची होती असे आमचे आधारस्तंभ राजेंद्र सर पाटील यांचे इथे शुभ आगमन झालं। थोड्या वेळातच त्यांचा आपण आदर सत्कार सुद्धा करू, परंतु ही मॅच खूप महत्वाची आहे। 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज। सामना आवडला असेल तर जोरदार एकदा टाळ्या होत्या। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असतील यावेळेस भाविक ठाकूर। पहिला चेंडू इथे मात्र उडवून दिला, क्षेत्ररक्षण धावतात पळतात, इथे मात्र पूर्णपणे प्रयत्न सुद्धा झाले होते, परंतु 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावसंख्येने इथे मात्र आता मात्र मुलीगन टीम सांगते हो आम्ही सज्ज झालो, नागाव टीम सांगते हो आम्हाला सुद्धा या धावा डिफेंड करणं खूप महत्वाचे आहेत, त्याच्यासाठी आम्ही सुद्धा तुमच्या अगेन्स्ट इथे मात्र सज्ज झालोत। 2 धावा आल्यात, आता मात्र 5 चेंडू असतील शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज। 5 चेंडू 14 धावा। हा चेंडू गोलंदाजीच्या जर विचार आपण केला ना तर नागाव टीमला खूप महत्वाचा असेल। या चेंडूवर मिळणार का विकेट? विकेट नव्हे तर इथे मात्र चेंडू मात्र जातोय शॉर्ट अँड फाईन लेग रिजनला क्लिअर करत वन बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी। कि समझिए मुलीगन टीम है, इलाका किसी का भी हो लेकिन धमाका देने की हर वक्त कोशिश करते हैं और वही धमाका देखने को मिला। जिस तरह से देखिए पहली गेंद पर 2 रन आए, उसके बावजूद यहाँ पर जैसी स्ट्राइक मिली दूसरा चौवा देखने को मिला। अब बची भी 4 गेंदे और 4 गेंदे में जीतने के लिए 10 रनों की जरूरत रहेगी। 4 गेंदे जीतने के लिए 10 रनों की जरूरत। अभी तक बन चुके हैं 41, लॉस ऑफ द 4 विकेट्स। गेंदबाजी के मार्ग पर तैयार रहेंगे भाविक और एक बड़ा स्ट्रोक बैकफुट पर जाकर मिडल ऑफ द बैट और गेंद को फेंका यहां पर सीधा हवाई यात्रा के लिए 6 रनों के लिए। नाना पटेल साहब का एक डायलॉग है हितेश म्हात्रे सर, एक मच्छर आदमी को मलेरिया का रोग भी बना सकती है, लेकिन ये खिलाड़ी है ना, इस खिलाड़ी ने पूरी तरह से रोने पर मजबूर किया है नागांव टीम को। बची हुई गेंदे रहेंगे 3, जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 4 रनों की जरूरत। देखिए बिग सपोर्टर्स समर्थक खुश रहेंगे क्योंकि टीम में अक्सर जीवित मात्रे जब मुलाकात में कहते हैं कि टीम के जो 11 खिलाड़ी रहते हैं वो 11 खिलाड़ियों को कोशिश करनी जरूरी रहती है। कभी कभार मेरी विकेट जल्दी जाती है तो पीछे वाले जो मिडल ऑर्डर्स के बैट्समैन रहते हैं उनको जिम्मेदारी से खेलना जरूरी रहता है और वही जिम्मेदारी आज इस मुकाबले के अंदर निभाते हुए टीम के एक हॉनर बल्लेबाज जिनका नाम है
रोहन मात्रे कमाल की पारी, तारीफ करना चाहूंगा। ये ट्रम्पकार रहेंगे टीम के। बची हुई 3 गेंदें, 3 गेंदों में जीतने के लिए 4 रन। भावी गेंदबाज महंगे साबित होते हुए और एक लीजिए तोहफा जनाब कबूल है। और ये 6 के साथ युवराज सिंह की याद दिलाई और ये मुकाबला 6 के साथ फिनिश किया। और हमारे मुलेखंड गांव के हमारे भाई बालचंद्र जी सर, इनके तरफ से इस खिलाड़ी के लिए कैश प्राइज 501 रुपए की इनाम राशि मिलती हुई। तो चलिए क्यों ना यहाँ पर तालियों से स्वागत करते हैं मुलेखंड टीम का, जो मुकाबला जिस तरह से देखिए हार चुकी थी, लेकिन उसके बावजूद यहाँ पर जो रोहन मात्र है उसके बाद कमाल की पारी आपको रिफ्लेक्शन में या अंतिम 6 देखने को मिल सकता है। तो चलिए मैन ऑफ द मैच, Yes, man of the match goes to award 2022 champion trophy. Booked winner Rohan Matre. I request for you come on in the stage and collect your trophy. खूप चांगला खेळ मी तर म्हणेन रोहन मात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। आणि पहा क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट खेळत असताना ज्या खेळाडूंना खूप सारी मैदानं गाजवली, असं आमचे ललितजी कुमार यांच्याकडून रोहन मात्रे यांना 1000 रुपये आणि बालचंद्रजी यांच्याकडून 501 रुपयाचं त्याला बक्षीस आलंय। हे प्रेम असतं आणि हेच कॉन्फिडन्स त्याचा वाढवून जाईल, आत्मविश्वास वाढवून जाईल, हे मात्र इथे मात्र सिद्ध केलं जातं। इथे मात्र मी विनंती करतोय की रोहन मात्रे आपण आमच्या या कॉम्बॉक्स मध्ये आणि आमच्या या मंचकावर येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी इथे मात्र यायचं आहे। आमचे प्रमुख पाहुणे इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आदरणीय सन्माननीय तर मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे प्रमुख पाहुणे राजेंद्रजी पाटील सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण मुलेखंड टीमच्या या रोहन मात्रेला देऊया। झाडाखालचा ग्रुप खंडोबा ग्रुप ग्रामस्थ बुकडविडा आयोजित स्वर्गीय सुरेंद्र दादा पाटील व स्वर्गीय विनेश दादा पाटील स्मृती चषक रजनी क्रिकेट स्पर्धा 2022 तुम्ही अनुभवता। रोहन मात्रे या रोहन मात्रे नंतर तुम्ही हस्तवंदन करा। जल्लोष आनंद प्रत्येक टीमला आहे, परंतु इथे आम्हाला आज एक सेकंद खूप महत्वाचा आहे। रोहन मात्रे वेल प्लेड, खूप चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला। आणि इथे मात्र जर पाहिलं तर टर्निंग पॉइंट इथे मात्र आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचं किताब दिलं जातं। आणि पहा मैदान आपण सोडा आणि लगेच सावरकर टीम आपला जो काही निर्णय असेल ना तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे आणि इथे पैसे घेऊन जायचे तुमचे। तर इथे मात्र ललितजी कुमार यांच्याकडून 1000 रुपये आणि त्याच्यानंतर बालचंद्रजी यांच्याकडून 500 रुपये।